श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेणार आहोत मेष राशीच्या जातकांना फेब्रुवारी हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे. या महिन्यात तुम्हाला कोणत्या महत्त्वपूर्ण गोष्टी हाती घ्यायच्या आहेत, कोणत्या गोष्टीमध्ये लाभ यश प्राप्त होत आहे, कोणत्या गोष्टींमुळे तुमच्या जीवनातील संघर्ष कमी होणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण इत्थंभूत समजून घेणार आहोत शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर. अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल आणि पटकन तुम्हाला त्या गोष्टीतनं उपासनेच्या माध्यमातनं संघर्षातनं बाहेर पडता येऊ शकेल, याचा प्रयत्न मी आज करणार आहे. नक्की माहिती समजून घ्या. तुमच्यासाठी खास व्हिडिओ केलेला आहे, संपूर्ण पहा. लग्नस्थानापासून आपण माहिती सुरुवात करतो. लग्नस्थान काय दर्शवतं? तुमचा आत्मविश्वास. लग्नस्थानाचे अधिपती मंगळदेव ज्यांचं गोचर तृतीयातनं होत आहे. त्यामुळे तुम्ही जे कार्य करताय त्या कार्यामधील एकसंगता निर्माण होणं, आत्मविश्वास प्राप्त करून देण्यासाठी ही स्थिती अतिशय उत्तम आहे. याचं आणखीन एक कारण आहे, कारण 11 फेब्रुवारी नंतर बुधदेवांचं गोचर कुंभेतनं होईल, म्हणजे त्रिकोण स्थानातनं होईल. लग्नस्थानाचे अधिपती त्रिकोण स्थानात आणि ज्या स्थानात गेलेले आहेत त्याचे अधिपती त्रिकोण स्थानात. हा अत्यंत शुभ परिणामकारक फळ देणारा योग असतो. याला नवपंचम योग असं म्हणतात. या नवपंचम योगाचे अत्यंत शुभ परिणामकारक फळे तुम्हाला या संपूर्ण महिनाभरात उपभोगायला मिळणार आहेत. अर्थात आत्मविश्वासामध्ये वाढ होणं, कामामधील एकसंगता वाढणं, काम करण्याची जिद्द निर्माण होणं, हे अतिशय शुभ फळ तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे. याचबरोबर कीर्ती प्रसिद्धीचे योग तुम्हाला या महिन्यात वारंवार येतील. तुम्ही खेळाडू असाल, तुम्ही गायक, नृत्य, कला क्षेत्रामध्ये काम करताय, तुम्ही शिक्षक वृंद आहात, तुमच्यासाठी अतिशय लाभ प्राप्त करून देणारे हे संपूर्ण महिन्यातील हा कालावधी म्हणता येईल 11 फेब्रुवारी नंतरचा. तुमचा खेळाडू वृत्तीचा जो भाव आहे किंवा खेळाडू आहात तुम्ही, तुम्हाला त्या कार्यामध्ये आनंद प्राप्त होतो, तर तोच आनंद अजून वृद्धिंगत करून देण्यासाठी मंगळदेवांची ही सुस्थिती म्हणता येईल. याचबरोबर तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, तुम्ही एक शिक्षक वृंद आहात, तर कामाचं नियोजन हे थोडंसं कमी जास्त होत होतं. अपडाऊन तुम्ही सहन करत होतात. कुठलंही कार्य करताना थोडंसं आळस निर्माण होत होता. कारण गेल्या महिन्याभरामध्ये तुम्हाला मंगळदेवांची कृपा विशिष्ट नव्हती, कारण मंगळदेव निचेतनं गोचर करत होते. त्यामुळे थोडासा आत्मविश्वास कमी होणं, आळशी वृत्ती वाढणं या सगळ्या गोष्टी होत होत्या आणि त्याचा परिणाम तुमचा शिक्षक वृंद म्हणून या कामावर होत होता. तर आता या महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर तुम्हाला मंगळदेवांची कृपा प्राप्त होणार आहे आणि तुम्हाला तुमचं कार्य उत्तमरित्या पूर्ण करून घेण्यासाठी निश्चित मंगळदेवांची कृपा. स्थानाकडे जाऊयात. शिक्षण संतती आणि प्रेम प्रणय दर्शवणारं 5वं घर. 5व्या घराचे अधिपती रविदेव ज्यांचं गोचर दशमातनं होत आहे. 12 फेब्रुवारी पर्यंत रविदेव मकर राशीतनं गोचर करतील. तदनंतर ते त्यांचं गोचर 12 फेब्रुवारी नंतर कुंभेतनं सुरू होईल. 12 फेब्रुवारी पर्यंतचा जो कालावधी आहे तो तुम्हाला शिक्षणासाठी थोडासा मध्यम स्थिती दर्शवतो. थोडीशी टाळाटाळ होऊ शकते किंवा एकाग्रतेमध्ये थोडीशी कमतरता जाणवू शकते. पण 12 फेब्रुवारी नंतर मात्र तुम्ही जो अभ्यास करताय तो स्मरणात राहणं, एकाग्रतेने अभ्यास करणं, हे शुभ परिणामकारक फळ रविदेव देतील. कारण त्यांची सप्तम दृष्टी पंचम स्थानावर येईल आणि तुम्हाला कामामध्ये एकाग्र करणं आणि महत्वाचं म्हणजे आत्मविश्वासाने तो अभ्यास मी पूर्ण करत आहे, माझ्याकडनं तो अभ्यास होणारच आहे, हे आत्मिक बळ प्राप्त करून देण्यासाठी रविदेवांची ही स्थिती उत्तम म्हणता येईल. यात आणखीन एक शुभ परिणामकारक फळ तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. तुम्ही खेळाडू असाल तर. तर तुमच्यासाठी रविदेवांचा आणि बुधदेवांचा बुधादित्य योग हा 12 फेब्रुवारी नंतर होत आहे. तुम्हाला हा बुधादित्य योग कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देण्यासाठी अतिशय उत्तम आहे. त्याचबरोबर संगणक क्षेत्रातील कार्य करणारा वर्ग, आयटी क्षेत्रातील कार्य करणारा वर्ग, दुसरा महिना अतिशय शुभ म्हणता येईल. फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या कामामध्ये गती प्राप्त करून देणं, आयटी क्षेत्रामध्ये काम करताय त्याच्यामध्ये आनंद प्राप्त करून घेणं किंवा कामाची एकसंगता वाढणं, कामामधनं सुद्धा तुम्हाला जो वेळ मिळतोय तो वेळ तुम्ही सत्कर्मी लावणार आहात, त्यातनं काहीतरी शिकणार आहात. शिक्षण घेण्याची वृत्ती वाढण्याचा कालावधी सुद्धा ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये दर्शवत आहे. याचबरोबर संततीचं सौख्य सुद्धा तुम्हाला या फेब्रुवारी महिन्यामध्ये उत्तमरित्या मिळणार आहे. प्रेम प्रणयाकडे वळूयात. प्रेम प्रणयाच्या दृष्टीने विचार केला तर पंचम स्थानाचे अधिपती मकर राशीतनं जेव्हा गोचर करतात त्यावेळेस तुमचा प्रियकर किंवा प्रेयसी यांच्यामध्ये थोडीशी चिडचिडा स्वभाव निर्माण करून देणारी परिस्थिती उद्भवते आणि या माध्यमातून वादाचे प्रसंग येतात. परंतु हा कालावधी फार मोठा नाही. पहिला पंधरवडा या सगळ्या गोष्टी दर्शवतो, पण दुसऱ्या पंधरवड्यामध्ये तुम्ही एकमेकांची साथ सोबत कराल, महत्त्वपूर्ण डिसिजन घ्याल,
एकमेकांच्या करिअर रिलेटेड कुठलेही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी तुमच्या दोघांच्याकडनं प्रयत्न होईल. हे अत्यंत उत्तम फळ तुम्हाला रविदेव प्राप्त करून देतील. राशी कुंडलीतील षष्ठ स्थानाकडे जाऊया, ज्यावरून आपण आरोग्य पाहतो. या ठिकाणी कन्या रास आहे. बुधदेवांचं गोचर मकर राशीतनं 11 फेब्रुवारी पर्यंत होईल. तदनंतर ते 12 फेब्रुवारी पासून तुमच्या राशी कुंडलीतील लाभस्थानातनं गोचर करतील, कुंभ राशीतनं गोचर करतील. बुधदेव जेव्हा कुंभेत जातील त्यावेळेस तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी कमी करतील. त्वचेचे विकार उद्भवत होते किंवा डोकेदुखीचा मायग्रेनचा त्रास होत होता, तो सुद्धा शमणार आहे. आरोग्य वृद्धिंगत होणार आहे आणि महत्त्वपूर्ण कार्यामध्ये लाभ प्राप्त होणार आहे. तुम्ही जमीन खरेदी विक्रीचे व्यवसाय करताय, तुमच्यासाठी उत्तम स्थिती या महिन्यात आहे. याचबरोबर तुम्हाला स्वतःला मोकळी जागा खरेदी करायची आहे. त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात, जागा शोधताय पण मिळत नाहीये. तुम्हाला सांगू इच्छिते, या महिन्यात प्रयत्न करा. 12 फेब्रुवारी नंतरचा कालावधी तुम्हाला जागा निश्चित प्राप्त करून देऊ शकतो. कारण बुधादित्य योग होतो त्यावेळेस तुम्हाला लीगली कुठलेही प्रश्न उद्भवणार नाहीत. जागा प्राप्त करून घेताना सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित मिळणं किंवा तुम्हाला तुमच्या कार्यासाठी जे लोन हवंय, जागा घेतानासाठी लोन हवंय, त्या लोनचं सुद्धा काम प्राप्त होणं, त्यातनं सुद्धा तुम्हाला लोनचं काम तुम्ही एखाद्या बँकेकडे दिलेलं आहे, तर ते काम सुद्धा तुमचं होणं, असे शुभ परिणामकारक फळ प्राप्त होणार आहे. तुला घरावरनं आपण जोडदाराचं सौख्य पाहतो. या ठिकाणी तूळ रास आहे. शुक्रदेवांचं गोचर हे राशी कुंडलीतील मीनेतनं होण्यास सुरुवात होत आहे. 28 जानेवारीपासून सुरुवात झालेली आहे. तुम्हाला विशिष्ट फळ शुक्रदेव देणार आहेत प्रणयाच्या दृष्टीने. कारण तुमच्या जोडीदाराचं सौख्य, प्रेम प्राप्त करून घेणं, त्यांच्या सोबत राहून तुम्हाला एखाद्या महत्त्वपूर्ण कार्याला मार्गी लावणं, एखादं आध्यात्मिक कार्य, धार्मिक कार्य तुम्हाला या महिन्यात त्यांच्या समवेत राहून करता येणार आहे. त्याचबरोबर पर्यटनाची संधी सुद्धा मिळणार आहे. एकमेकांच्या सानिध्यात राहून निसर्गाचा आनंद प्राप्त करून घेणार आहात या फेब्रुवारी महिन्यामध्ये. याचबरोबर भागीदारी पार्टनरशिपचे व्यवसाय सुरू करायचे तर तुम्हाला या महिन्याच्या 12 तारखेनंतर सुरू करा. तुम्हाला त्या व्यवसायामध्ये लवकरच तेजी प्राप्त होऊ शकेल. राशी कुंडलीतील भाग्यस्थानाकडे जाऊयात. भाग्योदय घडेल का किंवा नोकरीची संधी प्राप्त होईल का, अशा ज्यांचे प्रश्न आहेत त्यांच्यासाठी सांगू इच्छिते, भाग्यस्थानामध्ये गुरुदेवांची रास आणि गुरुदेवांचं गोचर वृषभेतनं धनस्थानातनं होतंय. त्यामुळे तुम्हाला भाग्याची संधी निर्माण होतीये, पण कामात अडचणी येत होत्या. तर आता मीन राशीमध्ये गेलेले शुक्र महाराज तुम्हाला कार्यातील गती वाढवतील, कामाचा उरक वाढवतील आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचं काम, प्रोजेक्ट अगदी उत्तमरित्या करू शकणार आहात. हे झालं व्यावसायिक वर्गासाठी. आणि ज्यांना नोकरी प्राप्त करून घ्यायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा गुरुदेवांची कृपा निश्चित होणार आहे. तुम्हाला तुमचं कार्य उत्तमरित्या करून देण्यासाठी गुरुदेवांची विशेष कृपा होणार आहे. त्यासाठी थोडीशी उपासनेची जोड तुम्हाला या महिन्यात द्यावी लागणार आहे. कोणती करायची आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूयात. राशी कुंडलीतील 10वं घर जे तुम्हाला उद्योग व्यवसाय दर्शवतं. तुमचा व्यवसाय आहे जो द्रवपदार्थासंदर्भातील आहे, कागदासंदर्भातील आहे, प्लास्टिक संगणक क्षेत्रातील व्यावसायिक वर्ग आहे किंवा इलेक्ट्रिकल संदर्भातील व्यावसायिक वर्ग आहे. या सगळ्यांना सांगू इच्छिते, तुम्हाला हा संपूर्ण महिना तेजीचा आहे. तुमचा व्यवसाय उच्च स्तरावर घेऊन जाणारा आहे. निश्चित तुम्ही तुमच्या कामाची गती वाढवा. कारण तुम्हाला थोडंसं कामामधील जो आळशीपणा येत होता त्यामुळे तुम्ही तुमची कामं आजची उद्यावर ढकलत होता आणि त्या माध्यमातून तुम्ही आर्थिक लाभाकडनं तुम्ही थोडंसं लांब जात होता. आता तुम्ही ते काम एकाग्रतेने करू शकणार आहात या नवीन वर्षातील द्वितीय महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्यामध्ये. आणि तुम्हाला तुमचा कामाचा उरक वाढल्यामुळे निश्चित लाभही प्राप्त होणार आहे. द्रवपदार्थासंदर्भातील व्यवसाय नाविन्याने सुरू करायचा आहे. केमिकल फॅक्टरी एखादी सुरू करायची आहे. तुमच्यासाठी उत्तम स्थिती आहे. बुधदेवांची स्थिती उत्तम आहे. रविदेवांची स्थिती उत्तम आहे. यामुळे तुमचा व्यवसाय तुम्ही लवकरच उच्च स्तरावर घेऊन जाऊ शकणार आहात या महिन्यात सुरुवात केल्यास. मेडिकल क्षेत्रात काम करणारा वर्ग, तुम्हाला ओपीडी सुरू करायची आहे या महिन्यात निश्चित करा. उत्तम ग्रहस्थिती आहे. याचबरोबर ज्यांना फार्मसी ज्यांचं कंप्लीट झालेलं आहे, एखादा मेडिकल स्टोअर सुरू करायचंय, तुमच्यासाठी सुद्धा उत्तम ग्रहस्थिती आहे. तुम्ही आर्किटेक्ट आहात, तुमच्यासाठी सुद्धा हा महिना विशिष्ट म्हणताय. याचं कारण सांगते, दशमस्थानातनं रविदेव जेव्हा गोचर करतात त्यावेळेस आर्किटेक्ट क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्तींना मोठे प्रोजेक्ट प्राप्त करून देतात. तुमच्यासाठी संधी घेऊन येतात. तुम्हाला उत्तम स्थिती आहे. तुम्ही तुमच्या कामाचा उरक वाढवा, सर्च वाढवा या माध्यमातून सूचना आहे. लाभाची स्थिती कशी आहे? हा संपूर्ण महिना लाभाचा, प्रणयाचा, सौख्य प्राप्तीचा, भटकंतीचा असा म्हणता येईल. या महिन्यामध्ये निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचा आनंद प्राप्त होणं, जोडीदाराचं सौख्य प्राप्त होणं,
प्रणयाचे संकेत उत्तम आहेत. त्यामुळे तुम्ही थोडासा स्वभाव तुमचा आनंदी राहणार आहे, उत्साही राहणार आहे. तोही तुम्हाला सुखाचा कालावधी आहे. या महिन्यामध्ये व्ययस्थानातील शुक्र महाराज संतती, संपत्ती, आरोग्य, विद्या, ज्ञान या सगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर कला क्षेत्रामधील ज्ञान किंवा आवड निर्माण करून देणारी कला क्षेत्रामध्ये आनंद प्राप्त करून देणारी स्थिती या महिन्यात निर्माण होणार आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टीचा आनंद घ्या, समाधानी राहा, उत्साही राहा आणि प्रत्येक गोष्टीतील कार्य उत्तमरित्या कसे पूर्ण करू शकाल याकडे कल द्या. म्हणजे तुम्हाला हा संपूर्ण महिना उत्तम राहू शकतो. उपासना कोणती करायची समजून घेऊयात. या संपूर्ण महिनाभर तुम्ही रीम रवये नमः किंवा रीम सूर्याय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. संपूर्ण महिनाभर हे उत्तमरित्या तुमच्याकडनं झालं, ही उपासना झाली, तर निश्चितच रविदेव तुमच्यावर कृपा करतील आणि तुमच्या कामाला गती वाढवतील. याचबरोबर या संपूर्ण महिनाभर रीम द्राम दत्तात्रेयाय नमः हा मंत्र म्हणा. म्हणजे कर्जाचे तुम्हाला काही कर्ज असेल तर त्या कर्जातनं बाहेर पडण्यासाठीचे योग शुभ संकेत येतील आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही कर्जमुक्त होऊ शकाल. तर आज आपण समजून घेतलं फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणती उपासना करायची आहेत, योग कसे आहेत, कुठला ग्रह तुम्हाला विशिष्ट फळ देणार आहे, ती संपूर्ण माहिती समजून घेतली. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. याचबरोबर चॅनलला भेट द्यायला विसरू नका. यावर अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओज आहेत. वार्षिक राशीफळ सुद्धा अपलोड केलेलं आहे, तेही जाऊन समजून घ्या. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.